नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला लसावी आणि मसावीचे जे प्रश्न विचारलेले आहेत एक्झाम मध्ये PYQ ते सर्व प्रश्न आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. आजचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो बघा, हा प्रश्न मुंबई कारागृह पोलीस 2024 ला विचारलेला आहे. प्रश्न असा आहे की 12 आणि 18चा लसावी किती? बरोबर आहे. मग आपण आता लसावी काढायला शिकलेला आहे लास्ट लेक्चर मध्ये. आपण ओरली लेक्चर मध्ये ठीक आहे लसावी कसा काढायचा ते बघू. त्याच्यानंतर बेसिक नाही बघू. ठीक आहे, 2-3 मेथड हा प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहोत. आपल्याला 12 आणि 18चा लसावी काढायचा मित्रांनो. ठीक आहे, तर लसावी म्हणजे काय असतं मी तुम्हाला सांगितलं होतं. त्या दोघांमध्ये जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येला जर भाग गेला तर दुसऱ्या संख्येनं तर तोच लसावी असतो, बरोबर आहे. परंतु 18ला 12 भाग जात नाही. मग अशा कंडिशन मध्ये काय सांगितलं होतं की जी मोठी संख्या आहे तिचा पाढा पुढे म्हणत जायचं, टेबल पुढे म्हणत जायचं. मग 18चा पाढा पुढे म्हणा, 18 दुनी 36. आता या 36 ला चेक करा, 12 भाग जाते आणि 18 भाग जाते का? बघा, 18 दुनी 36 आणि 12 त्रिक 36 कम्प्लीट भाग जाते, बरोबर आहे. याचा अर्थ काय मित्रांनो, तर 12 आणि 18चा जो लसावी असणार आहे तर तो लसावी किती असणार आहे? 36 असणार आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 36, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. विदिन सेकंदामध्ये हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जर असं नसेल करायचं तर तुम्ही बेसिक सुद्धा करू शकता. बेसिक न करत असताना आपण फॅक्टरायझेशन मेथड शिकलेला आहे. ठीक आहे, नाहीतर लहानात लहान फॅक्टर्स आपण 2 घेतला तर बेसकून 12 92 18. लास्टला जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत या नंबरला तुम्हाला काय करायचंय? डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, वापस जर 3 घेतलं तर 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. वापस 2 घेतलं, बे 1 बे 3 ला भाग जात नाही तर खाली घ्यायची संख्या जशाच तशी. आणि जर 3 घेतलं तर 1 ठीक आहे, लास्टला 1 आलं तर तुम्हाला स्टॉप करायचं आहे. हे जे साईडला फॅक्टर पडलेले आहेत त्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे तुमचा लसावी असतो मित्रांनो. ठीक आहे, त्यांचा गुणाकार करावा किती आला? 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3. ठीक आहे, बेत्रिक 6, 6 दुनी 12 आणि 12 त्रिक 36. म्हणून लसावी किती? 36. तर याही पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, पण विदिन सेकंदामध्ये 18च्या पाड्यामध्ये जर संख्या बघितली तर एक 10 सेकंदामध्ये तुम्ही आन्सर सॉल्व्ह करू शकता. कळतंय? चला पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न मुंबई कारागृह पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. आपल्याला 22 आणि 27चा मसावी काढायचा मित्रांनो. काय काढायचंय? मसावी काढायचा. मसावी म्हणजे काय मित्रांनो, तर महत्तम सामायिक विभाजिक असं म्हणतो. ठीक आहे, तर या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर बघायचा. जोपर्यंत याला डिवाइड होतंय तोपर्यंत तुम्हाला डिवाइड करायचं असतं, बरोबर आहे. मला सांगा 22 आणि 27 ला भाग जाणारी अशी कोणती संख्या आहे का? तर 22 ला 2 भाग जाते पण 27 ला जात नाही. पुन्हा 3 फॅक्टर घेतला तर 27 ला 3 भाग जाते पण 22 ला जात नाही. 4 घेतलं तर दोघालाही जात नाही. 5 घेतलं तर दोघालाही जात नाही. 6 घेतलं तर दोघालाही जात नाही. 9 घेतलं डायरेक्ट तर 27 ला भाग जाते, बरोबर आहे. म्हणजे एक जर सोडलं तुम्ही एक, तर एक सोडल्याच्या नंतर असा कोणताच फॅक्टर नाही की ज्याला 22 आणि 27 न भाग जाते, बरोबर आहे. म्हणून पुढे जायची गरज नाही मित्रांनो, तुम्हाला इथंच थांबावं लागेल. म्हणून 22 आणि 27चा जो मसावी असणार आहे मित्रांनो, तर तो मसावी किती असेल? 1 असेल. किती असेल? 1. कारण दुसऱ्या कुठल्याच संख्येनं 22 आणि 27 ला भाग जात नाही. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 1, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. ठीक आहे, एवढं सोपं आहे. विदिन सेकंदामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न असा आहे बघा, मुंबई कारागृह पोलीस 2024 ला विचारलेला आहे. काय काढायचं आपल्याला? मसावी काढायचा मित्रांनो. काय काढायचं आहे? मसावी काढायचा आहे. ठीक आहे, मसावी म्हणजे काय, तर जोपर्यंत कॉमन संख्येनं भाग जाते तोपर्यंत तुम्हाला काय करायचं? त्यांना डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, मग मला सांगा 72, 60 आणि 96 यांना भाग जाणारी कॉमन संख्या कोणती आहे रे? बघा, 72, 60 आणि 96 हे सगळ्या संख्या 12च्या पाड्यामध्ये येतात मित्रांनो. कितीच्या पाड्यामध्ये? 12च्या पाड्यामध्ये. बघा, 12 कोण? 72, 12 पंचे 60 आणि 12 अठ्ठी 96. त्याच्यानंतर मित्रांनो ही 5 कसली संख्या आहे? तर 5 ही मूळ संख्या आहे. आणि मूळ संख्येचा मसावी किती असतो? 1 असतो, लक्षात ठेवा. मूळ संख्येचा मसावी किती असतो? 1 असतो. ठीक आहे, तर पुढे जायची गरज नाही, कारण त्या तिन्ही संख्येला पुन्हा भाग जाणारी कुठलीच संख्या नाही 1 सोडल्याच्या नंतर. त्याच्यामुळे तुम्हाला इथं स्टॉप करायचं आहे. हा जो फॅक्टर पडलेला आहे तर हा फॅक्टर म्हणजे तुमचा मसावी असणार आहे. म्हणून 72, 60 आणि 96 यांना भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर 12 आहे. म्हणून यांचा जो मसावी असणार आहे तो मसावी किती असणार आहे? 12 असणार आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं या प्रश्नाचा आन्सर असेल मित्रांनो 12, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे, तर मुंबई कारागृह पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, समजतंय? चला पुढे जाऊ मित्रांनो. पुढला प्रश्न असा आहे बघा, मुंबई चालक 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की 24, 36 आणि 40चा लसावी काढायचा आहे, बरोबर आहे.
आता लसावी काढत असताना ओरली आणि बेसिक सगळ्या मेथड आपण बघितलेला आहे. ठीक आहे. कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आहेत? एक 24 आहे, एक 36 आहे आणि एक 40 आहे. ओरली जर काढायचं झालं मित्रांनो, तर या तिघांमध्ये एक मोठी संख्या बघायची. तिघांमध्ये मोठी संख्या 40 आहे. तर 40च्या पाढ्यामध्ये तुम्हाला एक अशी संख्या बघायची आहे, ज्या संख्येला 36 आणि 24 न भाग गेला पाहिजे. आता 40चा जर पाढा कुठे म्हणायला तुम्हाला अवघड वाटत असेल, तर एक अशी संख्या शोधायची ज्या संख्येला सगळ्यांना भाग जाते. तर सगळ्याला भाग जाणारी संख्या आपण एक छोटीशी संख्या 4 घेऊ. 4 ला सगळ्याला भाग जाते. तर 4 सख 24, 4 9 36, 4 10 40. ठीक आहे. या संख्या तुम्ही लहान करून घेतल्या. ठीक आहे. आता बघा या संख्येला 4 ने डिवाइड केलं होतं. आता जे संख्येला 4 ने डिवाइड केलं होतं ती साईडला ठेवून घ्या. 6, 9 आणि 10 ह्या तिघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे मित्रांनो? 10 आहे. बरोबर आहे. आता 10च्या वाड्यामध्ये अशी संख्या शोधा जिला 6 आणि 9 भाग जाते. 10 चा टेबल म्हणा. 10 दोन्ही 20. 10 20 ला भाग जात नाही. 10 त्रिक 30, 30 लाही जात नाही. 10 चौक 40, 40 लाही जात नाही. 10च्या पाढ्यामध्ये एक अशी संख्या आहे कोणती मित्रांनो? 90 आहे. ज्या 90ला 10 9 90, 9 10 90 आणि 15 90 सगळ्यांना भाग जाते. म्हणून 6, 9 आणि 10चा जो लसावी आलेला आहे तो लसावी आलेला आहे 90. म्हणून काय आपल्या प्रश्नाचा आन्सर 90 असेल का? 24, 36 आणि 40 चा लसावी 90 असेल का? नाही. आपल्याला समजण्यासाठी म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन सोपे जाण्यासाठी आपण या संख्येला कितीने डिवाइड केलं होतं? 4 ने डिवाइड केलं होतं. तर 6, 9 आणि 10चा लसावी 90 आलेला आहे. तर जो लसावी आलेला आहे तर त्या लसावीला ह्या ज्या संख्येला आपण भागलं होतं त्या संख्येला त्याला काय करायचं? गुणायचं. बरोबर आहे. तर 90 गुणिले 4 करा. म्हणून तुमचं फायनल आन्सर येईल मित्रांनो 4 9 36 किती? 360. म्हणून 24 12, 24 36 आणि 40 याचा जो लसावी असेल तो लसावी असणार आहे 360. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 360, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा जर मोठ्या संख्या आल्या तर त्या मोठ्या संख्येचा लसावी कसा काढायचा? तर त्या संख्यामध्ये जो काही कॉमन फॅक्टर आहे तर त्या कॉमन फॅक्टरनं तुम्हाला डिवाइड करून घ्यायचं आणि ती संख्या लहान करून घ्यायच्या आणि लहान करून घेतल्याच्या नंतर त्यांचा लसावी काढणं आपल्याला सोपं जातं. ठीक आहे. जर तुम्हाला असं करायचं नसेल मित्रांनो तर हाच प्रश्न तुम्ही आपल्या बेसिक पद्धतीने सुद्धा करू शकता. कसं? बघा 24, 36 आणि 40 ह्याला लहानात लहान संख्या जर घेतली तुम्ही तर लहानात लहान संख्या 4 आहे. 4 सख 24, 4 9 36, 4 10 40. ठीक आहे. वापस जर 2 घेतलं, 2 त्रिक 6, 9 ला भाग जात नाही, 2 पंचे 10. वापस जर 3 घेतलं, 3 एक 3, 3 त्रिक 9, 5 ला भाग जात नाही, खाली घ्या. वापस जर 3 घेतलं, 1 1, 5 ला भाग जात नाही, खाली घ्या. 5 ला भाग जाणारी संख्या 5च आहे. 1 1 1. लास्टला 1 1 आलं, इथंच तुम्हाला स्टॉप करायचंय. हे जे साईडला फॅक्टर पडले त्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे तुमचा लसावी असतो मित्रांनो. करा सगळ्यांचा गुणाकार. 5 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 4 त्यांचा जर गुणाकार केला 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 दोन्ही 90 आणि हे 90 गुणिले 4, 4 0 0, 4 9 36. तर लसावी किती आलेला आहे? 360 आलेला आहे. तर याही पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह केलं तरी सध्या तुमचा आन्सर सेम येते मित्रांनो. ठीक आहे. याही पद्धतीने जास्त काय वेळ लागत नाही. पण आपल्या विदिन सेकंदामध्ये जर करायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला टेबल मध्ये आन्सर बघायचं आहे. कळतंय? चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. हा प्रश्न मुंबई चालक 2024 ला विचारलेला आहे. प्रश्न असा आहे 32 आणि 64 चा मसावी काढायचा आहे तुम्हाला. बरोबर आहे. मग आपल्याला आन्सर इथंच दिलेला आहे मित्रांनो. पुढे जायची सुद्धा गरज नव्हती. ठीक आहे. इथं प्रश्नातच आन्सर आहे 32 आणि 64. तर 32 आणि 64 ला भाग जाणारी संख्या ठीक आहे 32च आहे. नसेल तर तुम्ही 16 घेऊ शकता. 16 दोन्ही 32, 16 चौक 64. 2 आणि 4 ला भाग जाणारी संख्या 2 आहे. बे एक बे, बे दोन्ही 4. पुढे 1 आणि 2 ला भाग जाणारी संख्या 1 सोडल्याच्या नंतर दुसरी कोणतीच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला इथं स्टॉप करायचंय. म्हणून हे जे साईडला फॅक्टर पडले आहे हे साईडचा गुणाकार म्हणजे तुमचा काय असणार आहे? मसावी असणार आहे. तर 16 आणि 2 चा गुणाकार किती? तर 16 गुणिले 2 किती असतं? 32 असतं. बरोबर आहे. म्हणून मसावी किती आलेला आहे मित्रांनो तुमचा? तर 32 आलेला आहे. ठीक आहे. म्हणून 32 आणि 64 चा मसावी किती? तर 32. या पद्धतीनं या प्रश्नाचा आन्सर असेल 32, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न मित्रांनो. पुढे आहे 6, 8, 24, 30 आणि 60 यांचा मसावी काढायचा मित्रांनो. बघा मुंबई कारागृह पोलीस 2024 ला हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. काय काढायचं आहे? मसावी काढायचा आहे. तुम्हाला माहिती आहे मसावी म्हणजे काय? तर सगळ्यांना कॉमन भाग जाणारी संख्या. बरोबर आहे. तर जोपर्यंत भाग जाते तोपर्यंत तुम्हाला डिवाइड करायचं असतं. मग मला सांगा 6, 8, 24, 30, 6, 8, 24, 30 आणि 60 ह्या सगळ्यांना भाग जाणारी संख्या कुठली आहे? 2 आहे. सगळ्याला 2 न भाग जाते. 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 एक 2, 2 दोन्ही 4, 2 एक 2, 2 पंचे 10, 2 त्रिक 6, 2 शून्य 0. आता मित्रांनो 3 ही मूळ संख्या आहे. कसली आहे?
मूळ संख्या आहे, बरोबर आहे. आणि बाकी दुसऱ्या संख्येला कुठल्याच संख्येला म्हणजे या 3ला भाग जात नाही. ठीक आहे. आता बघा 3ला 3 जाते, 12ला जाते, 15ला जाते, 30ला जाते, पण 4ला जाते का? जात नाही. 4 फॅक्टर घेतला तर 4ला जाते, 12ला जाते, बाकी संख्येला भाग जात नाही. 5 घेतला तर 15ला जाते, 30ला जाते, बाकीच्याला जात नाही. 6 फॅक्टर घेतला तर 12ला 30ला जाते, बरोबर आहे. म्हणजे आता दुसरा असं कोणता एक सोडल्याच्या नंतर फॅक्टर असं नाही की ज्या 5च्या 5 या राहिलेल्या संख्येला भाग जाईल. म्हणून तुम्हाला जात नसेल भाग तर तुम्हाला इथे स्टॉप करायचंय. म्हणून हा जो फॅक्टर पडलेला आहे तुमचा, तर हा फॅक्टर म्हणजे तुमचा काय असणार आहे मित्रांनो? मसावी असणार आहे. म्हणून 6, 8, 24, 30 आणि 60 त्यांचा जो मसावी असेल मित्रांनो, तर तो मसावी किती असणार आहे? 2 असणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं या प्रश्नाचा आन्सर असेल 2, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसेल. किती सोपे सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. विदिन सेकंदामध्ये हे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, समजतंय? चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न मित्रांनो बघा, 41 व 42 यांचा लसावी किती मित्रांनो? काय करायचं आहे? लसावी करायचा आहे. मग आता मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली होती, तुम्हाला आठवते का नाही की बघा, कन्सेप्ट अशी सांगितली होती, ह्या कसल्या संख्या आहेत रे? क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत. काही गोष्टी मी तुम्हाला वापस एकदा सांगतो. तुम्हाला मी असं सांगितलं होतं की क्रमागत समसंख्या असतील, क्रमागत समसंख्या असतील, तर क्रमागत समसंख्या असतील तर त्यांचा जो लसावी असतो मित्रांनो, तर त्यांचा लसावी त्यांच्या गुणाकाराच्या निमपट असतो. त्यांच्या गुणाकाराच्या काय असतो? निमपट असतो, हे आपण सांगितलेलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं, 10 आणि 12 ह्या क्रमागत समसंख्या आहे, तर ह्यांचा लसावी काय असतो? तर ह्या समसंख्येचा गुणाकार भागिले 2, म्हणजेच 2 एक 2, 2 पंचे 10, 12 पंचे 60. बरोबर आहे. जर क्रमागत समसंख्या असेल तर त्यांचा लसावी त्यांच्या गुणाकाराच्या निमपट असतो. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट आपण सांगितला होता, जर क्रमागत तुमच्या विषम संख्या असतील, क्रमागत विषम संख्या असतील, तर क्रमागत विषम संख्येचा लसावी, क्रमागत विषम संख्येचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. काय असतो? हा त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. नसल तर मधल्या संख्येचा वर्ग वजा 1 असतो. जसं 11 आणि 13 क्रमागत विषम संख्या आहे, तर ह्यांचा लसावी काय असेल? त्या दोन संख्येची मधली जी संख्या आहे तिचा वर्ग वजा 1, म्हणजेच 12चा वर्ग 144 वजा 1 म्हणजेच किती? 143. नसल तर या दोन संख्येचा गुणाकार असतो. 11 आणि 13चा गुणाकार करा, आन्सर तेच येतंय. किती येतंय? 143 आहे. बरोबर आहे. असं नसेल तर अजून एक सांगितलं होतं, काय? क्रमागत नैसर्गिक संख्या असतील, क्रमागत नैसर्गिक संख्या असतील मित्रांनो, तर क्रमागत नैसर्गिक संख्येचा लसावी हा त्यांच्या गुणाकार एवढा असतो. क्रमागत नैसर्गिक संख्यांचा जो लसावी असतो हा काय असतो? त्यांचा गुणाकार असतो. बरोबर आहे. तर हेही आपण महत्वाचं सांगितलेलं होतं. जसं इथं 41 आणि 42 हे क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत, म्हणून त्यांचा जो लसावी असेल ना त्यांचा गुणाकार असणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं या प्रश्नाचा आन्सर तुम्ही विदिन सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता. इथं फक्त तुम्हाला त्यांचा गुणाकार करायचा आहे. मग आता 41 आणि 42 चा गुणाकार किती येईल मित्रांनो? 2 एकन 2, बरोबर आहे. आणि 2 चोक 8. आपण आता गुणाकार कसा करतो लहानपणी? 2 एक 2, पुन्हा 2 चोक 8, पुन्हा असं करतो 4 एक 4, 4 चोक 16. ठीक आहे. पुन्हा हे 2, 8 आणि 4 12, 4 8 6 आणि 7 आणि 1 म्हणजे 1722. त्याचा आन्सर आले 1722. तर गुणाकार एवढ्या पद्धतीने करायचा ना मित्रांनो. गुणाकार हे आधी तर तुम्हाला इथे इथे सांगतो की गुणाकार कसा करायचा 2/2 चा. पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार करायचा मित्रांनो. 2 गुणिले किती? 2, बरोबर आहे. नंतर इथे क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करायचं. 4 दुनी 8. पुन्हा हे क्रॉस मध्ये 4 एक 4, दोघांची बेरीज करायची. 8 आणि 4 12, 12चे 2 लिहायचे मित्रांनो. फक्त उरला किती? 1 तो कॅरी मध्ये ठेवायचा आणि आता शेवटचं 1 आलं. 4 चोक 16 आणि हा चाललेला एक 17. म्हणून आन्सर आलं 1722. तर इथल्या इथं तुम्हाला गुणाकार करायचा, हे असं बेसिक पद्धतीने गुणाकारही करायचा नाही. ठीक आहे. तर बघा, एका प्रश्नामध्येच आपण सर्व गुणाकारही शिकला, लसावी कसा काढायचा, क्रमागत असमसंख्या असतील, विषम संख्या असतील, नैसर्गिक संख्या असतील. ठीक आहे. सर्व गोष्टी आपण या प्रश्नामध्ये शिकलेल्या आहे. चालतंय. चला पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न मित्रांनो, पुढला प्रश्न आहे बघा, मुंबई चालक 2024 ला विचारलेला प्रश्न असा आहे की 6, 9, 12 यांचा मसावी काढायचा मित्रांनो. मसावी म्हणजे काय रे? तर सगळ्यांना भाग जाणारी संख्या, बरोबर आहे. तर सगळ्यांना भाग जाणारी संख्या 6, 9 आणि 12 ह्या सगळ्यांना भाग जाणारी संख्या हे कितीच्या पाढ्यामध्ये येतात? सगळ्या संख्या या सगळ्या संख्या 3च्या पाढ्यामध्ये येतात, बरोबर आहे. बघा, जर 3 ने डिवाइड केलं तर 3 2 6, 3 3 9 आणि 3 चौक 12. समजतंय मित्रांनो? 2 आणि 3 आता 2 सममूळ संख्या आहे. ठीक आहे. लहानात लहान सममूळ संख्या आहे. सम पण आहे आणि मूळ पण आहे. आणि मूळ संख्येचा मसावी 1 असतो म्हणून सांगितलं तुम्ही तुम्हाला. तर 2, 3 आणि 4 या संख्याला 1 सोडल्याच्या नंतर अशी दुसरी कोणतीच संख्या नाही की त्या दुसऱ्या संख्येला त्या तिन्ही संख्येला भाग जाईल, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पुढे जायची गरज नाही, तुम्हाला इथंच थांबावं लागेल. म्हणून त्या संख्येचा जो काही मसावी आलेला आहे मित्रांनो, तर तो मसावी किती आलेला आहे? 3 आलेला आहे.
6, 9, 12 या संख्येचा मसावी किती आलेला आहे? 3 आलेला आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असेल 3, जे तुम्हाला ऑप्शन नंबर कुठे दिसतंय? 1 मध्ये दिसतंय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. चला पुढे जावा. पुढला प्रश्न आहे मित्रांनो बघा. नाशिक शहर पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. मित्रांनो आता हा मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. अशा टाईपचा प्रश्न एक्झाम मध्ये हमखास विचारला जातो मित्रांनो. भरपूर वेळेस विचारलेला आहे. ठीक आहे. हे तर विचारलेलंच आहे एक्झाम मध्ये, पण अजून भरपूर एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला जातो. तर असा आहे, त्याच्यासाठी एक लक्षात ठेवा, एक फॉर्म्युला सांगतो तुम्हाला मित्रांनो. तर फॉर्म्युला असा आहे की लसावी गुणिले मसावी, लसावी गुणिले मसावी इक्वल्स टू काय असतं? तर पहिली संख्या इंटू दुसरी संख्या. लसावी गुणिले मसावी इक्वल्स टू पहिली संख्या इंटू दुसरी संख्या. ठीक आहे. तर हे फॉर्म्युला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर ह्याच्यावर काय काय विचारलं जातं तुम्हाला? तर तुम्हाला लसावी देतील, मसावी देतील, एक संख्या देतील, दुसरी संख्या काढायला लावतील. एक टाईपचा प्रश्न. दुसऱ्या टाईपचा प्रश्न, पहिली संख्या दुसरी संख्या देतील, मसावी देतील, लसावी काढायला लावतील. दुसऱ्या टाईपचा प्रश्न. तिसऱ्या टाईपचा प्रश्न, पहिली संख्या देतील, दुसरी संख्या देतील, तुम्हाला लसावी देतील, मसावी काढायला लावतील. ठीक आहे. तिसऱ्या टाईपचा प्रश्न. ठीक आहे. तर अशा टाईपचे कोणत्याही टाईपचा प्रश्न विचारला तर तुम्ही या पद्धतीचा प्रश्न हा फॉर्म्युला वापरून त्याच्यामध्ये आन्सर काढू शकता. ठीक आहे. कधी लसावी काढायला होती, कधी मसावी काढायला होती, कधी पहिली संख्या काढायला होती, कधी दुसरी संख्या काढायला होती. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय दिले आपल्याला बघा. तर तुम्हाला मसावी आणि लसावी दिलाय. लसावी किती दिलाय मित्रांनो? लसावी 420 आहे. मसावी किती आहे? तर मसावी 15 आहे. बरोबर आहे. त्यातली एक संख्या दिली आहे मित्रांनो तुम्हाला 105 आणि विचारल्या दुसरी संख्या कोणती? दुसरी संख्या माहित नाही, सपोज एक्स. समजतंय? मग मला सांगा, इकडे 105 गुणाकार आहे, तिकडे आल्याच्यानंतर भागाकार देणार का नाही? एवढं कुठे नाही करायचे का मित्रांनो? असलं करायचं बघायचं नाही. इक्वलचं साईन आहे, इक्वलचं साईन आहे तर समोरासमोरच्या व्हॅल्यू कट होतात. बरोबर आहे. नसेल तर आपण पहिला प्रश्न आहे त्याच्यामुळे आपण खाली घेऊया. 420 गुणिले 15, इकडे 105 इकडे भागाकारामध्ये येणार. बरोबर आहे. आणि इक्वलच्या समोर काय राहिलं? एक्स राहील. समजतंय? ह्याला जर सॉल्व्ह केलं तर 15 एक 15, 15 सत्ती 5 डायरेक्ट 7चा भाग जाते. त्याच्यानंतर डायरेक्ट 7 न कटतं मित्रांनो. 7 एक 7, 7 सकून 42 आणि हा 0. बरोबर आहे. म्हणून एक्स ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो? 60 आली. एक्स म्हणजेच काय होतं? आपली दुसरी संख्या होती. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 60, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. समजतंय? ठीक आहे. तर हे मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याला 5 स्टार केलं तरी चालतंय, कारण भरपूर वेळेस एक्झाम मध्ये या फॉर्म्युल्यावर तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न मित्रांनो. पुढला प्रश्न आहे बघा. हा सुद्धा संभाजीनगर शहर पोलीस 2024 ला विचारलेला आहे. प्रश्न असा आहे मित्रांनो, 5/9, 5/6 आणि 7/12 यांचा मसावी काढायचा आहे. आता मित्रांनो हे कसल्या संख्या आहेत? हे अपूर्णांकामधल्या संख्या आहेत. त्याला काय म्हणायचं जातं? त्याला अंश म्हटलं जातं आणि ह्याला काय म्हटलं जातं? छेद म्हटलं जातं. बरोबर आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, अपूर्णांकाचा मसावी कसा करायचा? अपूर्णांकाचा मसावी. तर लक्षात ठेवा मित्रांनो, तर अपूर्णांकाचा मसावी कसा काढायचा? तर अंशाचा मसावी काढायचा मित्रांनो. अंशाचा काय काढायचा? मसावी काढायचा आणि छेदाचा लसावी काढायचा. अंशाचा मसावी आणि छेदाचा काय काढावा लागतो मित्रांनो? लसावी काढावा लागतो. ठीक आहे. अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी. मग मला सांगा, अंशामध्ये कोण कोण आहे? वरचं म्हणजे अंश आणि खाल्लं म्हणजे छेद. अंशात कोण कोण आहे? तर अंशामध्ये 5, 5 आणि 7 आहे. मग ह्याचा काय काढावं लागेल मित्रांनो? तुम्हाला मसावी काढावं लागेल. मग आता मसावी तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. मसावी माहिती आहे. मग मला सांगा, 5 आणि 7 मूळ संख्या आहेत का नाही? मला सांगा, मूळ संख्येचा मसावी किती असतो मित्रांनो? तर मूळ संख्येचा मसावी 1 असतो. मूळ संख्येचा जो मसावी असतो, तर तो मूळ संख्येचा मसावी किती असतो? 1 असतो. पुढे जायची गरज नाही. त्याच्यामुळे 5, 5, 7 चा मसावी किती आला? 1 आला. अंशामधलं 1 आलं. समजतंय? चला आता बघा, छेदाचा लसावी. छेदात कोण कोण आहे मित्रांनो? छेदामध्ये कोण कोण आहे बघा. तर छेदामध्ये आहे 9, 6 आणि 12. बरोबर आहे. ह्याचा लसावी काढावा लागेल. मग लसावी काढू शिकलोय आपण. तिघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे मित्रांनो? तिघांमध्ये मोठी संख्या आहे 12 आहे. तर 12च्या पाढ्यामध्ये अशी संख्या शोधायची जिला 9 आणि 6 न भाग गेला पाहिजे. 12 24. 24 ला 9 न भाग जाते का? जात नाही. पुढे म्हणा 12 36. आता बघा 36 ला सगळ्यांनाच भाग जाते का नाही? 12 36, 6 36 आणि 9 36. म्हणून 9, 6 आणि 12चा लसावी किती आला? 36. म्हणून छेदाचा लसावी 36 आला. म्हणून तुमचं फायनल आन्सर आलं मित्रांनो 1/36, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतंय 1/36. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं अपूर्णांकाचा तुम्हाला मसावी काढायचा आहे. जर हा लसावी तुम्हाला ओरली नसेल काढायचा मित्रांनो, तर तुम्ही असं लिहून करू शकता, जे आपण आतापर्यंत केलेलं आहे. ठीक आहे. इथं
असं लिहून करू शकता. जसं 3 घेतलं मी, 3 त्रिक 9, 3 दुनी 6, 3 चौक 12 बरोबर आहे. त्याच्यानंतर जर 3 घेतलं तर 3 एका 3, 2 ला भाग जात नाही, वापस 4 घ्या. मग आता 2 घेतलं तर बे 1 बे दोन्ही 4 आणि लास्टला वर 2 1 1 1 आलं 1 1. यांचा गुणाकार करा. बे दोन्ही 4 4 त्रिकोण 12 12 त्रिक 36 असंही केलं तरी चालतंय. पण ओरली काढायला शिका. आपण ओरली काढायला शिकलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर 136 जे मला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. ठीक आहे. चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे. हा प्रश्न पुणे लोहमार्ग पोलीस 2024 ला विचारलेला आहे. प्रश्न असा आहे, दोन संख्येचा मसावी दिला, लसावी दिला, एक संख्या दिली आणि दुसरी संख्या काढायची बरोबर आहे. आपण आताच फॉर्म्युला बघितला होता. काय होता रे? आठवते का फॉर्म्युला? लसावी गुणिले मसावी. फॉर्म्युला काय होता? लसावी गुणिले मसावी इक्वल्स टू पहिली संख्या इंटू दुसरी संख्या. पहिली संख्या इंटू दुसरी संख्या बरोबर आहे. यांच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या फक्त आपल्याला. ठीक आहे. चला पहिली संख्या किती दिली आहे तुम्हाला? 12. किती दिल्या? 84 दिल्या. एक संख्या 84 दिल्या, दुसरी संख्या माहित नाही काढायची. लसावी किती दिलाय त्यांनी? 336 लसावी दिलाय आणि मसावी किती दिलाय? मसावी 12 दिला बरोबर आहे. मला सांगा समोरासमोर कट होते म्हणून मी सांगितलं होतं 12 1 12 12 3 84. राहिलं काय रे? 336 एकाले 7 इकडे भागाकारात येणार इक्वल टू एक्स आहे. समजतंय? 7 न कट करा मग. 7 चौक 28. किती उरले मित्रांनो? 33 मधून 28 गेले, 5 उरले का नाही? 56 झाले. 7 8 56. म्हणून मित्रांनो जर एक अंक तुमचा 84 असेल तर दुसरा अंक म्हणजे दुसरी संख्या किती असेल? 48 असेल, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. पुणे लोहमार्ग पोलीस 2024. ठीक आहे. लेटेस्ट मधले सर्व प्रश्न आहेत मित्रांनो. सर्व एक्झामला विचारलेले प्रश्न आहेत. येणाऱ्या अपकमिंग एक्झाम मध्ये सुद्धा अशाच टाईपचे प्रश्न तुमच्या एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे. कळतंय? चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न. चला बघा हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. सोलापूर शहर पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. आता काय म्हटलं तर ना, एका मार्गात 3 चौक आहेत. प्रत्येक चौकातील सिग्नल 48 सेकंद, 72 सेकंद व 108 सेकंद दात बदलतात. या तिन्ही सिग्नल बरोबर 8 वाजून 20 मिनिटांनी व एकत्र बदलले तर ते पुन्हा एकत्र कधी बदलणार? मित्रांनो बेलचे क्वेश्चन असतील, असे सिग्नलचे क्वेश्चन असतील तर ही जी काही वेळ दिली होती त्या वेळेचा काय करायचं तुम्हाला? त्या वेळेचा काय करायचं तुम्हाला? लसावी काढायचा असतो. काय काढायचा असतो? लसावी काढायचा असतो. अजून काही क्वेश्चन ऍप्लिकेशनचे विचारले असतात. लक्षात ठेवा, जर अशा तुमच्या प्रश्नामध्ये कमीत कमी असा वर्ड आला मित्रांनो, एक हिंट सांगतो लक्षात ठेवा, कमीत कमी असा वर्ड आला कुठं तर त्या प्रश्नाचा तुम्हाला काय करायचा? लसावी काढायचा असतो. हे लसावीचे ऍप्लिकेशनचे क्वेश्चन असतात. आणि जर कुठं तुम्हाला जास्तीत जास्त असा वर्ड आला मित्रांनो, काय आला? जास्तीत जास्त असा वर्ड आला तर त्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय काढायचा असतो? मसावी काढायचा. काय काढायचा असतो? मसावी. हे थोडी हिंट आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. कमीत कमी असा वर्ड आला तर त्या प्रश्नामध्ये तुम्हाला मसावी काढायचा आहे आणि जास्तीत जास्त वर्ड आला तर त्या प्रश्नामध्ये तुम्हाला मसावी काढायचा आहे. ठीक आहे. भरपूर वेळेस हे प्रश्नामध्ये तुम्हाला शब्द वापरले जातात आणि ऍप्लिकेशन म्हणून मसावी आणि मसावीचे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. तर आपल्याला जेव्हा सिग्नलचे क्वेश्चन असतील, बेलचे क्वेश्चन असतील त्यावेळेस त्या प्रश्नाचं काय करायचं? लसावी काढायचा. मग आता या प्रश्नामध्ये तुम्हाला लसावी काढावं लागेल मित्रांनो. आधी माझा लसावी कोणाचा काढायचा? 48 सेकंद, 72 सेकंद आणि 108 सेकंदाने हे सिग्नल बदलतात. तर आपण याचा लसावी काढूया. या सगळ्यांना भाग जाणारी संख्या मित्रांनो 12 आहे. 12 ने डिवाइड करून घेतो. 12 चौक 48, 12 चौकून 72, 12 नवे अष्टदर्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 जर घेतलं, 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, 9 ला भाग जात नाही. वापस 3 घेतलं, 2 ला भाग जात नाही. 3 एक 3, 3 त्रिक 9. ठीक आहे. 2 जर घेतलं, 1 1 आणि 3 ला भाग जाणारी संख्या 3च घ्यावं लागेल. लास्टला 1 1 झालं, स्टॉप करायचंय. हे जे फॅक्टर कोले ह्या सगळ्याचा गुणाकार म्हणजे तुमचा लसावी असेल. यांचा जो गुणाकार केला मित्रांनो, 3 दोन्ही 6, 6 त्रिक 18, 18 दोन्ही 36, 36 गुणिले 12 किती आलं? 12 चौकून 72, हातचे 7 आले, 12 त्रिक 36, 36 आणि 7 किती? 36 आणि 6 42 आणि 43. पण हे कशामध्ये आहे? तर सेकंदामध्ये आहे मित्रांनो. याचा अर्थ काय? तर दर 432 सेकंदानंतर ते सिग्नल पुन्हा बदलणार आहेत. किती सेकंदानंतर? दर 432 सेकंदानंतर. जे लसावी आहे त्याचा अर्थ काय? की दर 432 सेकंदानंतर ते सिग्नल पुन्हा लागणार, बदलणार असं असणार आहे. मग सुरुवातीला ते सिग्नल किती वाजता लागले होते? बरोबर तर 8 वाजून 20 मिनिटांनी. आज 8 वाजून 20 मिनिटांनी ते सिग्नल काय झाले होते? तर बघा तिन्ही सिग्नल बरोबर 8 वाजून 20 मिनिटांनी
एकत्र बदलले होते तर पुन्हा कधी बदलणार असं विचारलंय. तर आता येणारी जी वेळ असेल ते 8:20 नंतर 432 सेकंदांनी पुन्हा ते सिग्नल बदलणार आहे. बरोबर आहे. मग आता मला सांगा हे 20 मिनिटांनी आहे, मिनिटामध्ये आहे आणि हे आपलं सेकंदामध्ये आहे. 432 सेकंद म्हणजे आपण मिनिटामध्ये कन्वर्ट करू मित्रांनो. मग मला सांगा 60 सेकंद म्हणजे तुमचा 1 मिनिट असतो मित्रांनो. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट झाला. बरोबर आहे. तसं पुन्हा 120 सेकंद म्हणजे 2 मिनिट, 180 सेकंद म्हणजे 3 मिनिट, वापस 60 ऍड केलं तर तुमचं 240 सेकंद म्हणजे 4 मिनिट. समजतंय? अजून 60 ऍड केलं तर 300 सेकंद म्हणजे 5 मिनिट, 360 सेकंद म्हणजे 6 मिनिट. अजून जर 60 ऍड केलं तर किती होतात? 420 सेकंद म्हणजे तुमचे 7 मिनिट झाले. बरोबर आहे. मग मला सांगा तुमच्याकडे टोटल सेकंद किती होते मित्रांनो? 432 सेकंद होते. 432 सेकंदामध्ये किती सेकंद गेलेत? 420 सेकंद गेलेत. अजून किती सेकंद उरलेत? अजून 12 सेकंद उरलेत. 420 सेकंद म्हणजे किती मिनिट झाले मित्रांनो? 7 मिनिट झाले का नाही? म्हणजे 8:20 नंतर अजून 7 मिनिट. म्हणजे किती झाले? 20 प्लस 7 किती? 27. बरोबर आहे. 8:27 मिनिट आणि अजून सेकंद किती उरलेत? 432 सेकंदामध्ये 420 सेकंद गेलेत. अजून 12 सेकंद उरलेत. बरोबर आहे. म्हणजे 8:20 नंतर पुन्हा अशी कोणती वेळ आहे की जे तिन्ही सिग्नल जे असणार आहेत ते पुन्हा एकत्र बदलणार आहेत. तर पुन्हा किती? 432 सेकंदानंतर आणि 432 सेकंद म्हणजेच किती मित्रांनो? तर 7 मिनिट आणि 12 सेकंद. म्हणजे 8:20 नंतर 7 मिनिट म्हणजे 27 आणि वरचे 12 सेकंद. म्हणजे या प्रश्नाचा आन्सर असेल 8:27 आणि 12 सेकंदानंतर पुन्हा ते सिग्नल काय होणार आहेत? बदलणार आहेत. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 1. तर या पद्धतीनं हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय? चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, जालना पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, दोन संख्यांचा गुणाकार दिलाय तुम्हाला, त्यांचा लसावी दिलाय आणि विचारलंय की त्या संख्येचा मसावी किती. आता फॉर्म्युला काय होता रे मित्रांनो? आठवते का तुम्हाला? ठीक आहे. फॉर्म्युला असा होता मित्रांनो, काय होता की लसावी गुणिले मसावी, लसावी गुणिले मसावी इक्वल्स टू काय होतं? पहिली संख्या इंटू दुसरी संख्या. असं होतं का नाही? फक्त आता त्याच्यामध्ये चेंज काय बघा, लसावी गुणिले मसावी इक्वल्स टू पहिली संख्या इंटू दुसरी संख्या, असा फॉर्म्युला होता आपला. बरोबर आहे. पण आपल्याला आता इथं पहिली संख्या दुसरी संख्या न देता ह्याच्या ठिकाणी काय दिलं? त्यावर फक्त गुणाकार दिलाय. म्हणजे फॉर्म्युला कसा तयार होईल तुमचा? तर लसावी गुणिले मसावी इक्वल्स टू फक्त गुणाकार. पहिली संख्या दुसरी संख्या न देता त्याच्या ठिकाणी गुणाकार दिला. वेगळं काहीच नाही मित्रांनो. मग मला सांगा लसावी किती दिलाय मित्रांनो? 390 लसावी दिलाय. मसावी काढायचा आहे, माहित नाही, एक्स पकडा आणि दोन संख्येचा जो गुणाकार आहे तो गुणाकार किती दिलाय? 5070 दिलाय. बरोबर आहे. तर इकडे 390 इकडे भागाकार झाला मित्रांनो. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय येईल रे तुमची? तर 5070 भागिले 390. समजतंय? पहिला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर हा 0 कटतंय मित्रांनो. वापस तुम्ही 3 कट करू शकता. 3 त्रिक 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 एक 3, 2 उरले मित्रांनो 20 झाले. 3 संग 18, 2 उरले 27 झाले. 3 9 27 आणि 13चा वर्ग 169 असतो. म्हणून 13 वेळेस कम्प्लीट भाग जाईल. म्हणून एक्स ची व्हॅल्यू मित्रांनो 13 आली. एक्स म्हणजेच काय होतं? तर मसावी होतं. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 13, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे. तर जालना पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न होता मित्रांनो. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. समजतंय व्यवस्थित? ठीक आहे. तर लक्षात ठेवा लसावी आणि मसावीचा गुणाकार इक्वल्स टू पहिली संख्या दुसरी संख्या. त्या ठिकाणी फक्त त्यांनी काय दिलं होतं? पहिली संख्या दुसरी संख्या न देता त्याच्या ठिकाणी फक्त गुणाकार दिलेला आहे. ठीक आहे. एवढाच चेंज होता. समजतंय? चला पुढे जाऊ मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न. पुढला प्रश्न आहे चंद्रपूर SRPF 2024 ला प्रश्न विचारला मित्रांनो. दोन संख्यांचा गुणाकार दिलाय, दोन संख्यांचा मसावी दिलाय आणि लसावी विचारलाय. मागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला लसावी दिला होता, मसावी काढायचा होता. आता ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला मसावी दिलाय, लसावी काढायचा आहे. फॉर्म्युला तोच मित्रांनो. काय असेल? तर लसावी गुणिले मसावी, लसावी गुणिले मसावी इक्वल्स टू काय रे? पहिली संख्या दुसरी संख्या न देता त्याच्या ठिकाणी फक्त काय दिलेला आहे? गुणाकार दिलेला आहे. काय दिलेला आहे? गुणाकार दिलेला आहे. मग मला सांगा लसावी किती दिला रे? काढायचा आहे. मसावी किती दिलाय त्यांनी? 12 दिलाय आणि दोन संख्येचा गुणाकार किती दिलाय? तर 2160 गुणाकार दिलाय. समजतंय? मग मला सांगा इकडे 12 इकडे भागाकारात जाणार, त्याच्यावर एक्स ची व्हॅल्यू येईल मित्रांनो 2160
भागिले 12. त्याच्यावर एक्सची जर व्हॅल्यू सॉल्व्ह केली तर किती येईल मित्रांनो? 12 एक 12. किती उरले? 9 उरले. 96 झाले. 12 एके 96 आणि हा 0. म्हणून मित्रांनो जर मसावी तुमचा 12 असेल तर लसावी किती येईल? 180 येईल. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 180, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. कुठं दिसतंय? ऑप्शन नंबर 3 मध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चंद्रपूर याचा पेप 2024 ला विचारलेला प्रश्न होता.